ही जी समस्या आहे आत्महत्येची, ही समस्या दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे आणि ही समस्या तरुणामध्ये जास्त आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटामध्ये ह्याचं प्रमाण खूपच जास्त वाढलेलं आहे आणि 2019पर्यंतच्या ज्या सर्वे त्याच्यामध्ये दर 40 सेकंदाला एक आत्महत्या व्हायची. आता ह्याचं प्रमाण जागतिक व WHO रिपोर्टप्रमाणे 25% वाढलेलं आहे. आता ह्याच्यावर जे तुम्ही सांगितलं व्हॉट्सॲपवर येणारे मेसेज, व्हॉट्सॲपवर अननोन येणारे मेसेज आणि हे मेसेज पाहून जे मुलं मुली ह्याला बळी पडतात. आता ह्याच्यासाठी आता मी थोडा विषय लांबेल पण मी बोलतो ह्याच्यावर की ह्याच्यासाठी काय झालेलं आहे की शाळेत मुलांनी माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या, मी 2 शाळा पाहतो ज्या तक्रारी आल्या की ते आल्या की मुलं मुलींना चिठ्ठ्या लिहिल्या ह्याच्यावर मेसेज पाठवतात, मुलं मुलींना पाठवतात, मग पॅरेंट्स भरायला शाळेत येतात. आता खरं म्हणजे शाळेचा आणि व्हॉट्सॲप मेसेजचा काही संबंध नसतो आणि मुलांचा व्हॉट्सॲपचा वापर हा शिक्षण म्हणून ह्या 2 वर्षात इतका झाला की मुलं व्हॉट्सॲपशिवाय काही करायला तयार नाही. तर शिक्षकही मला शाळेत सांगतात की मुलं होमवर्क करून आणत नाही, मुलं लिहित नाही. म्हणून मी आमच्या एका शाळेत मी आता एक प्रयोग केला. मी स्वतः गेलो. आता शिक्षकही वैतागली होती की म्हणजे आम्हाला वर्ग सांभाळणं कठीण आहे. आम्ही 30 तास मुलं, अर्धा तास मुलामुलींचे भांडणं आणि मुलामुलांच्या भांडणामध्ये आमचा वेळ जातो. तर मी त्यांना सांगितलं मी तुमचा एक क्लास घेईल, तुमचा वर्ग मी स्वतः घेईल. मग एक विज्ञानचा धडा मी त्यांचा साऊंडवरचा मी त्या शाळेत घेतला. त्या वर्गातल्या 24 मुलांना मी वर्गातले बाकं सगळे बाहेर काढले. मी तुम्हाला का सांगतो मुद्दाम, तो पॅरेंट म्हणतील माझ्या मुलांना खाली बसवलं. बाकं मी बाहेर काढायला लावले, जागा केली, चटावर बसवलं आणि 6-6चे ग्रुप केले. 6-6च्या ग्रुपमध्ये त्यांना मी डिवाईड केलं. मी म्हणलं मी शिकवणार नाही, मी कशासाठी आलो, शिकण्यासाठी आलो. आणि ह्या ग्रुपनं त्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, 12 ॲक्टिव्हिटीज मी 6-6च्या ग्रुपमध्ये एक करायला सांगितली. त्यांनी 15-20 मिनटामध्ये ती ॲक्टिव्हिटी केली. त्या मग 6-6 मुलांना त्याच्यावर डिस्कशन करायला सांगितलं. त्यामध्ये ते सगळे गुंतले. वर्गभर तासभरात शिक्षकाला काही जास्त करावं लागलं नाही. आणि मग शिक्षकाने सांगितलं पप्पा आम्हाला आज मुलांनी काही त्रास दिला नाही. म्हणलं आता तुम्ही उद्या असंच करा, परवा असंच करा, 8 दिवस असंच करा. त्यानंतर सांगितलं आमचा वर्गातला त्रास कमी झाला, मुलांचं होमवर्क किती होतं. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, पण आता ही सिस्टीम, ही पद्धत आणि त्यांना गुंतवणं, त्याच्यासाठी मी अजून दुसरं एक सांगतो तुम्हाला. ज्या पालकांनी माझ्याकडे तक्रार केली त्यांना मी एक होमवर्क दिलं आहे. काय होमवर्क दिलं, ज्यांनी हे समस्या आणल्या आमच्याकडं मुलं ऐकत नाही, घरी ऐकत नाही, त्यांना एक होमवर्क दिलं. शाळेत मुलगा किती तास असतो, 6 तास. 18 तास कुठं असतो, घरी. 6 तासाचा अकाउंट आम्ही शाळेतला देऊ, पण 18 तासाचा अकाउंट तुम्ही आम्हाला आणून द्यायचा. तुम्ही 18 तास मुलगा काय करतो, तुमच्याबरोबर काय करतो, कुणाबरोबर खेळतो, मोबाईलवर किती असतो, अभ्यासात किती असतो, बाकीच्या किती असतो, तो अजून रिपोर्ट माझ्याकडे यायचा आहे. पण तो आल्यानंतरही मी तुम्हाला सांगेन. मला वाटतं हा प्रयोग आता ह्याच्यात काही आम्हाला नवीन प्रयोगही करावे लागणार आहेत की पालकांनाही त्यात इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत मी आतापर्यंत ट्रायंगलबद्दल बोलत होतो, आता मी ट्रायंगल सोडून चौकोनाबद्दल बोलत आहे. आधी ट्रायंगल होता माझा चाइल्ड, विद्यार्थी, पॅरेंट आणि टीचर. आता माझा क्वाड्रँगल आहे चाइल्ड, पॅरेंट, टीचर आणि पियर ग्रुप. पियर ग्रुप म्हणजे त्याचे मित्र. 4-6 मुलांचा मित्र घोळका तुम्ही वर्गातच तयार करा, म्हणजे ते त्यांच्याशी संवाद साधतील, मोबाईलवर बसणार नाही, एक दुसऱ्याशी बोलणार, एक दुसऱ्याच्या समस्या करणार. म्हणजे ह्याच्यासाठी काय डेव्हलप करायचं, तुम्हाला इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलप करायची, व्यक्तिगत संवाद साधायचा. आलं लक्षात. मी सुद्धा ह्या प्रेस कॉन्फरन्सला का फेवर केलं, आम्ही लिहून बातमी पाठवली, तुम्ही छापता बातमी आली असती ती गेली असती, पण मी तुमच्याशी संवाद साधण्याचा हा मार्ग ह्याच्यासाठी उद्भवला की तुमच्या मनातही काय मला कळलं पाहिजे. तुम्हाला ह्याच्याबद्दल किती कल्पना आहे. जसं माझ्या लक्षात आलं की मी म्हणतो प्रेसलाच जर माहीत नाही 217चा मेंटल हेल्थ ॲक्ट, तर लोकांना काय माहीत होणार, हा माझा प्रश्न आहे. तर जोपर्यंत हे जाणार नाही, जोपर्यंत हा संवाद साधला जाणार नाही, समस्या दूर होणार नाही, समस्या वाढत जाणार आहे. तर संवाद साधणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमची समस्या किती का मोठी असत नाही,
किती का मोठी असत नाही. मी आता ते समस्या मोजणार नाही, समस्या मोजायला तुम्ही आहेत पुरे. पण समस्या किती का मोठी असत नाही, संवाद साधल्याशिवाय त्याला पर्याय नाही. दुसरा कुठलाही मार्ग नाही. म्हणजे मी एका शब्दात सांगतो, मार्ग मोजायला 10-50 निघतील, पण संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. आणि संवाद साधला पाहिजे. आणि संवाद साधल्यानं अवघड समस्यासुद्धा दूर होऊ शकतात. छोटा प्रश्न सर असा आहे की महाविद्यालय तरुणांमध्ये रिवेंज हा एक प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. ग्रुपमध्ये जरा स्टेटस ठेवणे, त्याला मारहाण करणे आणि वेब सिरीजमधून हा मोठा प्रकार समोर येत आहे रिवेंजमधून. आता रिव्हेंज, आता ह्याच्यासाठी रिव्हेंज घेणं हे माणसाच्या स्वभावात आलेलं आहे. आता मी इथं जास्त वापर करेल कशाचा, स्पिरिच्युअलिटीचा. मी का सांगतो तुम्हाला, स्पिरिच्युअलिटी मी आज सगळ्या धर्माचं जे शिक्षण आहे किंवा जे नास्तिक लोक आहेत त्यांच्याजवळ एक स्पिरिच्युअलिटीचा कॉन्सेप्ट आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, काही नियम आहेत, प्रत्येक धर्माचे नियम आहेत. काय नियम आहेत, सगळ्याशी चांगलं वागावं, कुणाला त्रास देऊ नये, कुणाबद्दल द्वेष बाळगू नये, हिंसा बाळगू नये, क्रोध करू नये. आता क्रोधाबद्दल मी आलाक्ष वेगानं तर मी तुम्हाला सांगतो दोन, एक भगवद्गीतेतला श्लोकही सांगतो आणि एक कुराणामधली व्हर्सही सांगतो. भगवद्गीतेतला श्लोक क्रोधासाठी आहे, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिभ्रदात, स्मृतिभ्रदात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणयशयती. लक्षात आलं तुमच्या, क्रोध केल्याने मनुष्याची बुद्धी नाश होते आणि जिथं नाश होते तो खालच्या काळात जातो. आणि कुराणाबद्दल काय, वल काझिमिनल गैस वल आफिना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मोहसिनीन. जे राग गिळतात त्याला चॅलेंज करतात, लोकांना क्षमा करतात, अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो. तर हे संदेश, ह्या शिकवणी जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, घरापासून सुरुवात. घरात तुम्ही आपल्या धर्माचंही मला वाटतं शिक्षण, योग्य शिक्षण द्या. लोकांना धर्माची पुस्तकं माहीत नाहीत. मी आज मोठ्या खंबीरपणे सांगतो की माझा प्रत्येक धर्माच्या व्यक्तीशी संबंध आहे. पुस्तकं वाचलेले लोक नाही, फक्त त्याच्यावर चर्चा करणारे लोक आहेत न वाचता. त्याच्यावर काय म्हणा त्याला गैरसमज पसरणारे लोक आहे न वाचता. जर तुम्ही वाचलं, समजलं तर हा द्वेष नक्की कमी होईल. आणि ह्या ज्या घटना आहे ह्या घटनासुद्धा कमी होईल. कारण शालेय शिक्षणामध्ये किंवा कॉलेजच्या शिक्षणामध्ये द्वेष कमी करण्यासाठी किंवा अध्यात्म वाढवण्यासाठी, आध्यात्मिक पातळी वाढण्यासाठी, नैतिक पातळी वाढण्यासाठी कुठलंही शिक्षण नाही. तर हे शिक्षण त्याच्यामध्ये प्रत्येक लेवलला समावेश झालं पाहिजे असं माझं मत आहे. आज का प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद ये है कि इस साल जो मेंटल हेल्थ डे है 10 अक्टूबर को मना रहे हैं, तो इसका थीम है मेक मेंटल हेल्थ एंड वेल बीइंग प्रायोरिटी वर्ल्ड वाइड. तो पूरे दुनिया भर में मेंटल हेल्थ और वेल बीइंग को प्रमोट करने के लिए हर लेवल पे कोशिश की जानी चाहिए. तो अब हम इसमें तो 1992 से हम हर साल मेंटल हेल्थ डे मनाते हैं. तो इस साल हमने इसको 40 साल पूरे होते आ रहे, इस लिहाज से हमने इसको थोड़ा और डिटेल्स में कुछ हम टॉपिक लिए. और डिटेल में लेने की वजह भी है कि कोविड के दौरान जो लैकुना हो गया था, वो लैकुना के वजह से मेंटल इलनेसेस में काफ़ी इजाफा हो गया, मेंटल बीमारियों में काफ़ी इजाफा हो गया. जैसे कि बच्चों में डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, आगे किसी में लोनलीनेस और किसी किस्म की और बीमारियां बढ़ गई है. और ये अपने स्कूल के अपने एकेडमिक्स में वो पढ़ाई में भी पीछे हो गए. और मैंने देखा कि बच्चों में बहुत सारे बच्चे लिख नहीं सक रहे, पढ़ नहीं सक रहे, और वो अपनी पुरानी लेवल पे आने के लिए भी उनको दिक्कत आ रही. स्कूल में आने के बाद भी उनमें दिलचस्पी नहीं है. और टीचर्स के लिए भी ये मसला पैदा हुआ कि टीचर का भी जो पढ़ाने का इंथुजिज्म पहले था, जिस तरीके से पढ़ाते थे, वो भी कम हो गया. क्योंकि सबको 2 साल में सबकी आदतें जो बदल गई. जो घर में रह के काम करने, तो उनको बाहर आके वर्क करने के लिए और दिक्कतें आ रही, टाइम की पाबंदी के लिए भी मसले हो रहे. तो ऐसे मुख्तलिफ मसाइल हैं, और जिसके वजह से उनमें डिप्रेशन और एंग्जाइटी की वजह से मसाइल है. अब आने के बाद भी बच्चों में जो मसाइल है, वो बच्चों से एक दूसरे के साथ उनके मोबाइल की वजह से जो नए प्रॉब्लम शुरू हो रहे हैं. बच्चे मोबाइल का ज़्यादा इस्तेमाल कर रहे हैं, पढ़ने में उनकी तवज्जो नहीं है. तो इसके लिए हमें कोई अलग प्रोग्राम बनाना चाहिए, और इनके लिए बच्चों का पढ़ाई की तरफ तवज्जो कैसी हो, इस पर भी हमको ध्यान देने की ज़रूरत है. और इस लिहाज से हमने कई टॉपिक्स रखे हैं. कल 26 तारीख से हमारे पास एक टॉपिक है मानसिक आरोग्य, संयुक्त कुटुंब किंवा विविध कुटुंब, जॉइंट फैमिली या न्यूक्लियर फैमिली में
का जो असर है मेंटल हेल्थ पे, उसके बारे में टॉपिक है। उसके बारे में दूसरा टॉपिक दिए हमने ड्राइंग के लिए सुसाइड पर, उसके लिए ड्राइंग कॉम्पिटिशन रखे। और उसके बाद और एक जो टॉपिक है शिक्षणासाठी मोबाईलचा वापर शाप की वरदान, मोबाइल का इस्तेमाल पढ़ाई के लिए ये गुण है या कर्स है, ये इस टाइप का भी टॉपिक दिए। हमने कोविड के पीरियड में बच्चों में क्या असर हुआ, इस पे भी टॉपिक बच्चों के लिए दिए। और स्टिग्माफ्रेनिया एक टॉपिक दिए, जिसमें ये बीमारियों का स्टिग्मा इतना ज़्यादा है तो उसके कम करने के लिए क्या कोशिश की जाए, ये इसके लिए वो नाटक के ज़रिए वो प्रेजेंट करेंगे। तो ये 4 दिन ये मुसलसल प्रोग्राम चलने वाले हैं। और 1 अक्टूबर को हमने एक कॉमेडी शो अरेंज किया है, चला हाउ यू दे। और 10 अक्टूबर को हम इस टॉपिक्स के प्राइजेस हम इसी कैंपस में मेंटल हेल्थ सेंटर में देंगे। और हमने एक कंपटीशन इससे पहले रखी थी स्कूल में, वो तफसील में नहीं जाऊँगा, कि सोशल हार्मनी इन इंडिया। तो इसमें भी काफ़ी पार्टिसिपेशन आए थे, 400 450 से ज़्यादा। तो उनका भी फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज़ हम इसी प्रोग्राम में 10 अक्टूबर को देंगे। और हम ये उम्मीद करते हैं कि लोग इसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा लें और अपनी मेंटल हेल्थ और मेंटल वेलबींग अच्छी करने के लिए कोशिश करें। और इसकी कोशिश हर शख्स को करना चाहिए, ये किसी एक का काम नहीं है। तो हर फर्द को, हर फैमिली को, कम्युनिटी को, नेशन को और पूरी दुनिया को इसके लिए कोशिश करना चाहिए। और ये इस टॉपिक का थीम है।